इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथमध्ये घरफोडींचे गुन्हे वाढत असताना अशाच घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे। सलमान शहा असे त्याचे नाव आहे। अंबरनाथमध्ये 2 घरफोड्या झाल्या होत्या। त्या घरफोड्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरातील विविध पोलीस सीसीटीव्ही तपासून काढले। या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी सलमान शहा याच्या मुसक्या आवळल्या। त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून घरफोडीत जी काही रोकड त्यांनी चोरली होती त्यातील काही रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे। सलमान शहावर नेरळ आणि इतर पोलीस ठाण्यात याआधी विविध गुन्हे दाखल आहेत। या 2 घरफोड्या व्यतिरिक्त अजून किती घरफोड्या त्यांनी केल्या याचा पोलीस तपास करत आहेत। अंबरनाथ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 181 व 199 हे दोन्ही घरफोडीचे गुन्हे आहेत। सदर गुन्ह्यामधील आरोपितांची मोडस ऑपरेंटिव्ह अशी होती की ते दुकान बघायचे रस्त्यालगतचे आणि त्याच्या दुकानाच्या वरती जे ॲस्बेस्टॉसचा जो पत्रा असायचा ते तोडून ते प्रवेश करायचे आणि त्या दुकानातील माल किंवा सोने का किमती मुद्देमाल हे ते घेऊन जायचे। तर सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे PSI नागेश्वर मुंडे तसेच पोलीस हवालदार सचिन जाधव पतवे गावित व पोलीस अंमलदार दराडे स्वप्नील पाटील आणि गुत्ते हे करत होते। त्यामध्ये पोलीस शिपाई स्वप्नील पाटील व पोलीस शिपाई दराडे यांनी तांत्रिक विश्लेषण करून काही फुटेज प्राप्त करून गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा तपास करून इसम नामे सलमान शाह हा 20 वर्षाचा इसम आहे। त्याच्यावर नेरळ कर्जत या ठिकाणी चोरीचे गुन्हे आहेत। तर त्यात ताब्यात घेतल्या व ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चौकशी अंती त्याने हे दोन्ही गुन्हे त्यानेच केल्याचे कबुली दिल्याने त्यांना परवा आम्ही अटक केली आहे। सध्या तो पोलीस कोठडीत आहे आणि पोलीस कोठडी दरम्यान एक 28,000ची रोख रक्कम आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेली आहे आणि इतर गुन्ह्यातील मालमत्ता जी गेलेली आहे तर तीही आम्ही त्याच्याकडे हस्तगत करत आहोत।